असे काय झाले की एका भक्ताने विठुरायाला एका विटेवरी 28 युगे उभारण्यास सांगितले. पंढरपूरच्या पवित्र भूमीत एक महान भक्त होऊन गेला. भक्त पुंडलिक. पुंडलिक सुरुवातीला आई वडिलांकडे दुर्लक्ष करत होता. पत्नीच्या सांगण्यावरून तो त्यांना त्रास देऊ लागला. त्यामुळे त्याच्या आयुष्यात दुःख आणि अशांती वाढली. एकदा तो तीर्थयात्रेला निघाला. वाटेत त्याने काही संत पाहिले. ते संत दिवसभर नामस्मरण करत आणि रात्री आई वडिलांची मनापासून सेवा करत होते. हे दृश्य पाहून पुंडलिकाचं मन बदललं. त्याला कळलं, देव मंदिरात नाही, तर आई वडिलांच्या चरणी आहे. तो त्वरित घरी परतला आणि पूर्ण मनाने आई वडिलांची सेवा करू लागला. अंघोळ, जेवण, औषध, प्रेम, सर्व काही. पुंडलिकाच्या या सेवाभावाने भगवान विठ्ठल प्रसन्न झाले आणि थेट त्याच्या घरी आले. पण त्या क्षणी पुंडलिक. असे काय झाले की एका भक्ताने विठुरायाला एका विटेवरी 28 युगे उभारण्यास सांगितले. पंढरपूरच्या पवित्र भूमीत एक महान भक्त होऊन गेला. भक्त पुंडलिक. पुंडलिक सुरुवातीला आई वडिलांकडे दुर्लक्ष करत होता. पत्नीच्या सांगण्यावरून तो त्यांना त्रास देऊ लागला. त्यामुळे त्याच्या आयुष्यात दुःख आणि अशांती वाढली. एकदा तो तीर्थयात्रेला निघाला. वाटेत त्याने काही संत पाहिले. ते संत दिवसभर नामस्मरण करत आणि रात्री आई वडिलांची मनापासून सेवा करत होते. हे दृश्य पाहून पुंडलिकाचं मन बदललं. त्याला कळलं, देव मंदिरात नाही, तर आई वडिलांच्या चरणी आहे. तो त्वरित घरी परतला आणि पूर्ण मनाने आई वडिलांची सेवा करू लागला. अंघोळ, जेवण, औषध, प्रेम, सर्व काही. पुंडलिकाच्या या सेवाभावाने भगवान विठ्ठल प्रसन्न झाले आणि थेट त्याच्या घरी आले. पण त्या क्षणी पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. त्याने विठ्ठलांकडे पाहिलं आणि म्हणाला, प्रभू, थोडा वेळ थांबा, माझी सेवा पूर्ण होऊ द्या. त्याने एक ईट टाकली आणि विठ्ठलांना त्यावर उभं राहण्यास सांगितलं. भगवान विठ्ठल हसले आणि भक्ताच्या शब्दाला मान देत त्या विटेवर उभे राहिले. आजही पंढरपुरात विठ्ठल भगवंत विटेवर उभे आहेत. भक्त पुंडलिकाच्या सेवाभक्तीचे प्रतीक. हीच खरी भक्ती आहे.